अतुल धनावडे. डीजे डीजे बंद. व्हाईट बॉल, चंदन व्हाईट बॉल. चला चला सामन्याला सुरुवात करा मित्रांनो. अंपायर्स कुठे आहेत? सामन्याला सुरुवात करा. मागची मॅच ही आर एस क्रिएशनची होती आणि ही मॅच स्वतः दुसऱ्या टीम मध्ये आहेत, म्हणजे चंदन रोहित सिंग म्हणजे जादू. आर एस क्रिएशन या स्पोर्ट्स आणि कुणाल पांडे लवकरात लवकर सैजान टॉस साठी या. सैजान लवकरात लवकर यायचंय. माझा मित्र राजा राजेश घोले. आर एस My क्रिएशन dear friend. आर एस क्रिएशन किरण पवार दादा यूट्यूब. सजून घ्या. सर्व बाई एकता मित्रमंडळ आयोजित दाजू चषक व दाजू प्रीमियर लीग चे स्पॉन्सर्स माननीय श्री प्रकाशजी शिंदे साहेब, योगेश दादा जानकर साहेब, बबनजी मोरे, राम रेपाळे साहेब, दिनेशजी शेट्टी, उमेशजी शेट्टी, मनोज शिंदे साहेब, शैलेश शिंदे साहेब, ऋषिकेशजी माने, तसेच महेंद्र सोडारी साहेब, रोहित साळवी साहेब, सर्व स्पॉन्सरचे खूप खूप धन्यवाद आमच्या कमिटीला मदत यासीन. केल्याबद्दल. यासीन कृपया बॉल द्यायचा आहे आपण. बॉल बॉल तरी सुद्धा बॉल द्यायचा आहे आपण. चला गोलंदाज या गोलंदाजी मार्ग वरती लवकरात लवकर. आणि फलंदाजी मार्ग वरती आले आहेत गुफरान शेख उर्फ बब्बल आणि रोहित कांबळे उर्फ रोटी आणि गुफरान शेख. पहिला गोलंदाज म्हणजे सैजान माजगावकर उर्फ पाई मलिंगा. त्यांची ऍक्शन ही सुद्धा मलिंगाची आहे. अंडरमचे मलिंगा आहेत ते. सैजान माजगावकर म्हणजे स्पाई. खूप सुंदर असे गोलंदाज. चला पहिले षटक घेऊन येतात सैजान आपल्या संघासाठी. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त धावेने सुरुवात होते. श्री गणेशा होतोय रौनक 11 संघाचा व्हाईटने. सुंदर फटका. डॉट बॉल येतोय पंचांचा इशारा. एक चेंडू एक धाव धावपलकेवरती. आणखीन एक ब्लॉक होल्ड टाकला होता. सुंदर चेंडू फलंदाजाला फारसा कळायला नाही. डॉट बॉलचा इशारा पंचांचा पुन्हा एकदा. सुंदर शॉट कव्हर ड्राईव्हच्या स्वरूपात. धावफलक 1 ने पुढे जाते. 3 चेंडू 2 धावा. हो सुंदर फटका. स्लोवर वन टाकला होता. ऑफ साइडच्या दिशेला मोठा कट केला. पहिल्या माळ्यावरती टपली मारली आणि धाव संख्या जाऊन पोहोचताय त्या 3 या आकड्यावरती. सुंदर क्षेत्ररक्षण परंतु उत्कृष्ट क्षेत्ररक्षण होतं परंतु एक धाव घेण्यात यशस्वी झाले तर फलंदाज गुफरान. शेवटचा चेंडू आहे. 5 चेंडू 4 धावा झाल्या त्या धावफलकावरती. शेवटचा चेंडू फेस करतील रोहित कांबळे उर्फ रोटी. परेश पांचाळ यांनी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलं परंतु बॉल हातात नाही राहिला. हातातून निसटून गेला आणि एक धाव चोरण्यात यशस्वी.
सुंदर गोलंदाजी, एक षटक समाप्त. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 या आकड्यावरती. डीजे नवीन गोलंदाज आले आहेत. गोलंदाजी मार्कवरती निमिष सावंत उर्फ नम्या. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा भर येते. चक्री गोलंदाज म्हणून ओळखलं जातं नमिषला. नमिष आलेत गोलंदाजी मार्गवरती. चक्री गोलंदाज. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. आणि आता धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या 6 धावा झाल्यात. पहिल्या षटकामध्ये 4 होत्या. मागून कोणी ओरडू नका. नो बॉलचा इशारा देऊ नका. एक चेंडू झालाय. एक चेंडू 6 धावा धाव फलकावरती. चक्री गोलंदाज पहिला किसननगरचा चक्री गोलंदाज. भिंगरी गोलंदाज माफ करा. सुंदर चेंडू होता आणि एक धाव चोरण्यात यशस्वी झालेत. ए मित्रा खाली बस. खाली बस. तू का उठलायस रे? याने 6,000 दिलेत का चंदन? एक धाव आहे आताची आणि उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतंय. 2 चेंडूमध्ये 3 धावा आल्यात आपल्या धावफलकावरती. नमिष सावंत गोलंदाज. व्हाईट बॉलचा इशारा. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. सुंदर चेंडू. पंचांचा इशारा काय आहे? 2 धावा घोषित आहे. पंचांचा इशारा. एक सुंदर आणखीन एक फटका होता. 2 धावा आहेत. 2 धावा आहेत. प्लीज 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 नो आर्ग्युमेंट. नो आर्ग्युमेंट. पंचांचा नियम अंतिम राहील. 2 धावा आहेत आपल्याच्या. 3 चेंडू 10 धावा झाल्यात धावफलकावरती. आणखीन एक सुंदर फटका. पंचांचा इशारा. 2 धावा घोषित आहेत का? 2 धावा घोषित. 5 चेंडू 12 धावा. सॉरी माफ करा. 4 चेंडू 12 धावा. 4 चेंडू 12 धावा झाल्यात धावफलकावरती. चार चेंडू 12 धावा झाल्यात धावफलकावरती. व्हाईट बॉलचा इशारा पुन्हा एकदा. तिकडे आपले कमिटीचे मेंबर यासिन वय तिकडे त्या खुर्चीवाल्या पोराला जरा मागे घ्या. मागे घ्या त्या खुर्चीवाल्या पोराला. हा अरे पप्पू भाई यार प्लीज. पप्पू भाई प्लीज. हा शेवटचा कॉल आहे तुम्हाला. एक धाव घोषित आहे. पंचांचा इशारा. धावा जाऊन पोहोचतायत त्या 14 या आकड्यावरती. 5 चेंडू 14 धावा. शेवटचा चेंडू. वाईट बॉल येतोय पुन्हा एकदा. 15 धावा धावफलकावरती. एक धाव कंप्लीट घोषित स्वरूपात. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 16 या आकड्यावरती. 16 धावा झाल्या धावफलकावरती. सोळा धावा झाल्या त्या धावफलकावरती. नवीन गोलंदाज झाले.
आणि गोलंदाजी मार्क वरती आलेत परेश 22 नंबर एक्सप्रेस म्हणून ओळखले जाणारे परेश पांचाळ. एक मिनिट पंच सांगतील, अंपायर सांगतील तो डिसिजन फायनल असेल. अरे रिव्ह्यू ओके, ऑफिशियल रिव्ह्यू. एक मिनिट अंपायर्स रिव्ह्यू असेल. रोहित फायनल डिसिजन एम्पायर देतील. रोहित तुमच्यासाठी आम्ही डिसिजन पेंडिंगला ठेवलाय. अजूनही नो दिला गेला नाहीये किंवा नो आहे असं सांगितलं नाहीये. नो नो बॉलचा नो बॉलचा इशारा. 22 नंबर एक्सप्रेस आपल्याला लवकरात लवकर गुजरातला जायचंय का? नाही ना, तर हळू बॉल टाका. व्हाईट बॉल. पुन्हा एकदा अतिरिक्त धावांचा खेळ पाहायला भेटतोय. अतिरिक्त धाव कंट्रोल करायचंय. सुंदर फटका. एक धाव घेण्यात यशस्वी फलंदाज. बब्बल अजून थोडं पुढे गेले असते तर 2 रन तिकडेच झाले असते. आणि खेळाडूंच्या चेहऱ्यावरती थोडस टेन्शन पाहायला मिळतंय जॉय 11 संघाच्या. एक चेंडू 19 धावा झाल्या धावफलकावरती. तिसरीच ओव्हर आहे ही. तिसऱ्या षटकातला पहिलाच बॉल टाकलेला आहे 22 नंबर एक्सप्रेसने. उर्फ परेश पांचाळ, जीकेपी प्रीमियर लीगचे आयोजक परेश पांचाळ. चला 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 मॅच चालू ठेवा. हे काय? अरे तो वो हो चुका था. डेड बॉल. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. लवकरात लवकर पुढच्याच महिन्यात जीकेपी प्रीमियर लीग ही होणार आहे. सुंदर चेंडू आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा रियान भाई यांच्या माध्यमातून. 2 चेंडू 20 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. आणखीन एक अतिरिक्त धाव. धाव संख्येत भर. धाव संख्या जाऊन पोचते ही 21 वर. 2च चेंडू झालेले आहेत तिसऱ्या ओव्हरचे. बहुतेक हात दुखायला लागला आहे परेश पांचाळ यांचा. मूव झेंडूबाम मागवायचा आहे परेश पांचाळ यांच्यासाठी. परेश पांचाळ यांच्यासाठी झेंडूबाम प्लीज कमिटी. एकवीस धावा झालेले आहेत. 21 धावा 2 चेंडू. सुंदर फटका. आणखीन एक. खूप सुंदर असं गोलंदाजी करतायत. 2 धावांसाठी आणखीन एक सुंदर फटका रोहितच्या बॅटमधून निघालाय. जर का परेश पांचाळ यांचा हात हेलिकॉप्टरला लावला तर तो हेलिकॉप्टर सुद्धा लवकरात लवकर उडेल. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण नमीश यांच्या माध्यमातून.
इतक्या आणि वेगाने 5 चेंडू 26 धावा झाले. शेवटचा चेंडू आहे गोलंदाजी मार्कवरती. इतक्या ब्राऊन. वेगाने त्यांचा हात फिरतो की त्यांना हेलिकॉप्टरची सुद्धा गरज नाही. सव्वीस धावा झालेल्या आहेत. 3 शतक समाप्त झालेले आहेत. 26 धावा. शेवटचं शतक घेऊन येत आहेत ते सागर. मॅन फ्रॉम बाल विद्या मंदिर. कट केलाय. 1 धाव घोषित. पंचांचा इशारा. पुन्हा एकदा एक सुंदर चेंडू होता परंतु 1 धाव घोषित. पंचांचा इशारा. खूप सुंदर अशी गोलंदाजी करतायत सागर आपल्या संघासाठी. दुसरीच ओव्हर दिली पाहिजे होती बहुतेक यांना. आणखीन एक सुंदर फटका निघालाय रोहितच्या बॅट मधून. सीमा रेषा पार. चौकार. डॉट बॉलचा इशारा पंचांचा. खूप सुंदर बॉल टाकला होता सागरने. बॅट्समनला समजलाच नाही. 2 चेंडू बाकी आहेत या पहिल्या इनिंग समाप्त होण्यासाठी. आणि 1 धाव घेण्यात यशस्वी झाले. चोरटी धाव घेण्यात यशस्वी. 1 धाव चोरलेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 चेंडू 33 धावा. धावफलकावरती शेवटचा चेंडू आहे गोलंदाजी मार्गवरती. गोलंदाज सागर पाईक. खूप सुंदर रनअप होता. चांगला कोऑर्डिनेशन दोघांमध्ये. नो बॉलचा इशारा. आणखीन एक अतिरिक्त धाव. धाव संख्येत भर. धाव संख्या जाऊन पोचते ही 34 वर. शेवटचा चेंडू आहे या इनिंगचा परंतु ओव्हर काय संपत नाहीये. पुन्हा एकदा नो बॉल वरती येतोय ब्रँडेड फटका. सीमा शेवटचा चेंडू शिल्लक. बॉल डॉट आहे आणि इनिंग समाप्त. 40 धावा झाल्या. धाव फलक 39 धावा झाल्यात. धाव संख्या असेल 40. आजच्या लक्ष दिवसातला असेल 40 धावा. सर्वात मोठा
तोय आणि 40 धावांचं लक्ष आहे आणि स्ट्रायकिंग एंडला नमेश. सुंदर फटका येतोय नमेशच्या बॅटमधून. पंचांचा इशारा काय आहे? 2 धावा घोषित. पहिल्या चेंडूवरती 2चा फटकार लगावलाय नमेश आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला रियान. पहिल्या चेंडूपासून अटॅकिंग गेम सुरू केला आहे नमेशने. पहिलाच बॉल गुगलीचा प्रयत्न केला होता. हे विकास पुढे कुठे चाललाय? विकास विकास सर्व गोष्टींचा विकास झालाय त्याचा सोडून. आणि विकेट आऊ. जाते, विकेट जाते. मोठा झटका बसतोय नमीशच्या माध्यमातून. आधीच एक हारलोय. टेन्शनवरची मात्रा म्हणजे हास्य जत्रा. ए बंगाली, ये चंदन तेरे को मन मन में चिढ़ा रहा है. अच्छा वो हार रहा है. पाहूया चंदनला ओव्हर भेटते का नाही. एक मिनिट त्या ग्राउंडवरच्या मेंबरला काढा side ला. रोहित कांबळे त्याला हाकला जरा बाजूच्या माणसाला. हा तोच प्लेअर तो. तुमचं टी शर्ट पण त्याच्या कलर सेमच आहे आईच्या गावात. का खरं नाही बाबा. तुमचं भारी आहे. 9 प्लेअरचे टी शर्ट देऊन 10व्याचा पण घेऊन येतं. आणि अरे बापरे, पायीला आकडे आलेली वाटतं बॅटला बॉल मारता मारता. आणि 2 धावा मारल्यात. काही असू द्या, 2 धावा मारल्यात आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 या आकड्यावरती. 4 चेंडू समाप्त. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 5 धावा झालेल्या आहेत. हा सुंदर फटका. ये क्या हुआ? घाई. मोए घाई रियान, केली. रियान. रौनक 11 ये टीम को रन आउट. नक्कीच या मॅच नंतर बंगाली त्यांच्या घरी जाणार आहेत. काहीतरी ही मॅच समाप्त झाल्यानंतर बंगाली त्यांच्या घरी जातील. अरे इथे आम्हाला पाणी नाही प्यायला, तुला कुठून देऊ? देतो कमिटी कडून माग ना. मग राहुल धोत्रे प्लीज पाणी. कुठेतरी सैजानला लोड घ्यावा लागल या टीमला जिंकवण्यासाठी. 35 धावांची गरज आहे. अजूनही 18 बॉल मध्ये 35 धावांची गरज आहे. एक षटक समाप्त. 5 धावा झालेल्या आहेत आणि 18 चेंडू मध्ये 35 धावांची गरज आहे अजून सुद्धा. चंदनला प्रॉपर उभं करावं लागतं त्यांच्या जाग्यावर, कारण चंदन आदू आहे. चंदनची प्लेयर सुद्धा आदू आहेत. सुंदर फटका, परंतु अपयशी ठरलाय धाव घेण्यामध्ये. सैजान प्रयत्न करतोय आपल्या संघासाठी मॅच जिंकवण्याची. 22 नंबरचे उत्कृष्ट असे खेळाडू म्हणजे रोहित कांबळे. 1 धाव घोषित. पंचांचा इशारा. प्रयत्न चालू आहे परंतु असफल राहत आहेत. बॅटेची सैजान. कडा लागते, बॅटेची कडा लागते आणि तो डॉट म्हणून जातोय प्लेयरच्या हातात.
सुंदर फटका सैजांच्या बॅट मधून निघालाय. पंचांचा इशारा काय आहे? एक धाव धावून घेण्यात यशस्वी. फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आलेत. रुपेश दादा आलेत. सुंदर चेंडू पुन्हा एकदा. 22 नंबरचे आयकॉन प्लेयर म्हणजे शेवटचा रोहित चेंडू. कांबळे खूप सुंदर बॉलिंग टाकतायत आपल्या संघासाठी. अजूनही एकही एक्स्ट्रा टाकला गेला नाहीये त्यांच्या हातातून. सुंदर फटका खूप येतोय सुंदर फटका. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. डायरेक्ट पहिल्या माळ्यावरून दुसऱ्या माळ्यावर बॉल. एक धाव घोषित. तरी पण एकच धाव. एक धाव ओव्हर घोषित. समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन बसले ती 8 या आकड्यावरती. डीजे प्लीज. ऑफ 22 नंबर्स म्हणजे 22 नंबरचा लेजेंडरी बॉलर शिव पांडे उर्फ पप्पू भाई. 399 विकेट झालेले आहेत त्यांचे आतापर्यंत. 22 नंबर या पिचवर. नो बॉल. नो बॉलचा इशारा. पंचांचा एक अतिरिक्त धाव आणि प्लस घेण्याचा प्रयत्न होता. 10 धाव झाले त्या धावफलकावरती. पाहूया या ओव्हर मध्ये ते 400 विकेट पूर्ण करतील का. व्हाईट बॉलचा इशारा. पुन्हा एकदा अतिरिक्त धावांचा खेळ आहे. 11 धावा जात आहेत धावफलकावरती. 12 चेंडू 29 धावाची गरज आहे अजून सुद्धा. आणि चिपकावला आणि पंचांचा इशारा काय आहे? नॉट आउट. कुठेतरी Not out चा आर एस इशारा. क्रिएशनच्या ओनरला डावळला गेला आहे. पाहूया काहीतरी घोळ आहे. पुढची ओव्हर तरी त्यांना भेटते का नाही हे पाहावं लागेल. रोहित. सुंदर फटका आणि ब्रँडेड फटका. सीमारेषा पार चौकार. आणि ओनर कर. सामनावीर म्हणजेच स्वप्नील कर्डिले. स्वप्नील कृपया खाली येऊन बसायचंय पॅव्हेलियन मध्ये.
अंकित चौबे यांचं पुन्हा यांचं हार्दिक स्वागत. अंकित चौबेंचं हार्दिक स्वागत आहे.